नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीराम फायनान्स पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट आणि EMI कॅल्क्युलेशन पाहणार आहोत। ते पण श्रीराम फायनान्सने प्रोव्हाइड केलेल्या EMI कॅल्क्युलेटरवरूनच मी तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्रीराम फायनान्स पर्सनल लोनसाठी मिनिमम जी काही लोन अमाउंट आहे ती 50,000 रुपयाची आहे आणि मॅक्झिमम या ठिकाणी तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंत लोन भेटणार आहे। त्याचबरोबर इंटरेस्ट रेट जो काही आहे तो मिनिमम 11% चा आहे आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट तुम्हाला 42% पर्यंत द्यावा लागणार आहे। त्याचबरोबर लोन टेन्युअर म्हणजे लोनचा कालावधी हा मिनिमम 12 महिन्याचा आहे, म्हणजे 1 वर्षाचा मिनिमम कालावधी आहे आणि मॅक्झिमम 60 महिन्याचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता याचा आपण इंटरेस्ट रेट आणि EMI कॅल्क्युलेशन करणार आहोत। या ठिकाणी आपण लोन कंपॅरिझनचे 4 सिनेरिओ पाहणार आहोत। यामध्ये पहिल्यांदा आहे 50,000 रुपयाचं लोन। जर मित्रांनो तुम्हाला जर 50,000 रुपयाचं लोन पाहिजे असेल तर लोन अमाउंट मध्ये आपण इथे 50 रुपये टाकलेले आहे। त्यानंतर समजा त्यावर इंटरेस्ट रेट हा 11% म्हणजे 11%च लागला आणि तुम्ही लोन टेन्युअर देखील 12 महिन्याचा जर निवडला तर तुम्ही इथे बघू शकता या लोनची पूर्ण समरी या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी आपला पूर्ण लोन अमाउंट ही 50,000 रुपयाची असणार आहे। सोबतच या 50,000 रुपयावर इंटरेस्ट पेएबल आपल्याला 3029 रुपये द्यावा लागणार आहे आणि याची मंथली जी काही EMI आहे ती 4419 रुपयाची येणार आहे। आता ठिकाणी दुसरा सिनेरिओ आपण 1 लाख रुपयाचा पाहणार आहोत। जर बघा तुम्ही जर लोन अमाउंट मध्ये 1 लाख रुपये जर टाकले तर बघा या ठिकाणी काय होतं, 1 लाख रुपयाची आपण लोन अमाउंट टाकलेली आहे आणि समजा या लोनवर 20% चा इंटरेस्ट रेट लागलेला आहे। त्याचबरोबर लोन टेन्युअर म्हणजे लोनचा कालावधी तुम्ही 36 महिन्याचा घेतलेला आहे। तर बघा या ठिकाणी पर्सनल लोन कॅल्क्युलेटर समरी काय येते, या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोन अमाउंट 1 लाख रुपयाची आहे आणि यावर इंटरेस्ट पेएबल आपल्याला 33,789 रुपये द्यावे लागणार आहेत। त्याचबरोबर याचा मंथली EMI जो आहे तो 3,716 रुपये असणार आहे। आता आपण या ठिकाणी तिसरा सिनेरिओ 5 लाख रुपयाच्या लोन अमाउंटचा घेणार आहोत। तर बघा लोन अमाउंट मध्ये आपण जर 5 लाख रुपये जर टाकले आणि इंटरेस्ट रेट मध्ये जर आपण समजा आपल्याला इंटरेस्ट रेट 30% चा लागला, उदाहरणादाखल बघा 30% व्याज जर आपल्याला लागला आणि लोन टेन्युअर म्हणजे लोन कालावधी आपण तब्बल 60 महिन्याच्या कालावधीसाठी घेतले, म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीसाठी जर आपण हे लोन घेतलं तर बघा याची समरी काय येते। आपली तर लोन अमाउंट आहे 5 लाख रुपये आणि यावर बघा इंटरेस्ट पेएबल आपल्याला किती द्यावा लागतोय, 4,70,602 रुपये एवढा इंटरेस्ट रेट आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर मंथली EMI जो आहे तो आपला 16,177 रुपये येईल। आता इथे आपण शेवटचा सिनेरिओ 10 लाख रुपयाच्या लोन अमाउंटचा पाहणार आहोत। लोन अमाउंट आपण 10 लाख रुपये टाकली आहे आणि यावर समजा आपल्याला इंटरेस्ट रेट हा 42% चा लागला मॅक्झिमम एकदम, आणि लोन टेन्युअर म्हणजे लोनचा कालावधी मात्र आपण 24 महिन्याचाच निवडला, 2 वर्षाचा कालावधी निवडला। 2 वर्षामध्ये आपण हे लोन फेडणार आहोत असं जर सांगितलं तर बघा आपली यामध्ये लोन समरी काय होते। लोन अमाउंट आपली पूर्ण 10 लाख रुपयाची आहे आणि यावर इंटरेस्ट पेएबल आपल्याला 4,94,548 रुपये एवढं द्यावं लागणार आहे आणि याचा मंथली जो काही EMI आहे तो आपला 62,273 रुपये एवढा येणार आहे। थोडक्यात बघा हे होते लोन कंपॅरिझनचे 4 सिनेरिओज। श्रीराम फायनान्स कडून अशा प्रकारे तुम्ही जर पर्सनल लोन घेतलं तर त्या पर्सनल लोनवर लोन अमाउंट किती असणार, इंटरेस्ट पेएबल तुम्हाला किती करावं लागणार, त्याचबरोबर त्यावर मंथली EMI किती येणार याची पूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहिली आहे। या ठिकाणी बघा प्रत्येकासाठी लोन ऑफर जी काय आहे ती वेगवेगळी असणार आहे। तुमच्या स्वतःच्या क्रेडिट स्कोअरवर ही लोन अमाउंट ठरणार आहे। त्याचबरोबर तुमचा क्रेडिट स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला लोन अमाउंट पण जास्त वाढवून मिळणार आहे आणि त्याच्यावर जो काही इंटरेस्ट रेट आहे तो देखील मिनिमम 11% च्या रेंजमध्ये असणार आहे। जर तुम्हाला श्रीराम फायनान्स इंटरेस्ट रेटची जी काही पूर्ण PDF आहे ती जर पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला ही PDF प्रोव्हाइड करून देतो। या ठिकाणी श्रीराम फायनान्सच्या इंटरेस्ट रेट संदर्भातील पूर्ण पॉलिसी या ठिकाणी दिलेली आहे, त्याची PDF माझ्याकडे आहे। ती जर PDF तुम्हाला वाचायची असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी ही PDF तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन। तर मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।